नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे अचिव्हर्स अकॅडमीमध्ये। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे काही प्रॉब्लेम्स प्रिव्हियस इयरचे वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती, जे काल आपण थिअरी लेक्चर बघितलं त्या लेक्चरवरती आज आपण प्रिव्हियस इयरला आलेले प्रॉब्लेम्स बघणार आहे। यामध्ये 2 व्हिडिओ लेक्चर असतील, प्रायव्हेट सॉल्व्हिंगमध्ये एक लेवल 1 पहिला, ज्यामध्ये डिफरंट स्टेट पीओसी मध्ये ज्या क्वेश्चन्स आले ते आपण सॉल्व्ह करणार आहे, आणि दुसरा जो व्हिडिओ असणार तो आपला गेट लेवलचे 1 मार्काचा क्वेश्चन आणि जे आपले इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यूपीएससी ईएससी त्याचे काही क्वेश्चन आपण बघणार आहे ॲडव्हान्स लेवलचे। ठीक आहे, तर दोन्ही लेक्चर व्यवस्थित बघा तुम्ही शेवटपर्यंत। चला मग, तर आपण काल बघितलं काही फॅक्टर्स। तर लक्षात ठेवायचं, पहिला जो फॅक्टर होता आपला आपण बघितला होता डिमांड फॅक्टर। तर हा जो डिमांड फॅक्टर आहे, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, डिमांड फॅक्टर हा मॅक्सिमम डिमांड डिवाइड बाय कनेक्टेड लोड। तर हा रेशो आहे मॅक्सिमम डिमांड डिवाइड बाय कनेक्टेड लोड। आणि दुसरा जो फॅक्टर बघितला होता आपण, तो बघितला होता आपण लोड फॅक्टर। हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे। लोड फॅक्टर तुमचा ॲव्हरेज डिमांड जे असते आपण त्याचा रेशो आहे मॅक्सिमम डिमांड सोबत। तर लोड फॅक्टरसाठी तुम्हाला मॅक्सिमम डिमांड दिलेली असते आणि ॲव्हरेज डिमांड पण दिलेली असते। एक ग्राफ दिलेला असतो, ग्राफवरून तुम्हाला ॲव्हरेज डिमांड काढता येते। मग तिसरा फॉर्म्युला आपला त्याचाच आहे। ॲव्हरेज डिमांड काढणार कशी तुम्ही, तर ॲव्हरेज डिमांड काढायचं तुम्हाला एरिया अंडर कर्व काढणार तुम्ही। जे बी एरिया काढणार तो काय असतं, आपले स्पेशली एनर्जी असते कर्वच्या मधली एनर्जी भेटते तुम्हाला किलोवॅट हॉवर मध्ये, आणि त्याला काय करायचं तुम्हाला सिंपल डिवाइड करून टाकायचे टाइमनं। जे भी टाइम असणार, टाइम पिरियड जो असणार तुमचा, टाइमनं डिवाइड करायचं तुम्हाला, तर तुम्हाला ॲव्हरेज डिमांड किंवा ॲव्हरेज लोड भेटून जाईल। ठीक आहे, आता तिसरा वाला जो फॉर्म्युला आहे तो आपला चौथा आणि पाचवा, याच्यामध्ये ना बाळा दोघांमध्ये इन्व्हॉल्वमेंट कशाचं आहे, एक प्लांट युटिलायझेशन फॅक्टर आहे आपला। दोन्हीच्या खाली ना काय येणार माहिती का, प्लांटशी रिलेटेड जे बी फॅक्टर येणार ते प्लांटची कॅपॅसिटी येणार आहे। दुसरा तुमचा प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर। या दोन्ही केसेसमध्ये तुम्हाला ना कॅपॅसिटी फॅक्टर काढताना तुम्हाला प्लांटची कॅपॅसिटी काढणं गरजेचं आहे। कॅपॅसिटी तुमची खाली येणार, फक्त वरती काय युटिलायझेशन म्हणजे किती युटिलाइज झाला, तर डिपेंड आहे तुमचं की मॅक्सिमम डिमांड किती तुमची। मॅक्सिमम डिमांड पर्यंत हा प्लांट आपला युटिलाइज झालेला आहे। आणि कॅपॅसिटी फॅक्टर काय आहे की तुमचा प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक घंट्याला पॉवर जनरेट किती होतंय, तो आपला ॲव्हरेज डिमांड आहे। आणि ॲव्हरेज डिमांडला जर तुम्ही रेशो घेतला तर तुम्हाला प्लांट कॅपॅसिटी भेटणार। तर कॅपॅसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनली तुमच्या ॲव्हरेज डिमांडवर किंवा ॲव्हरेज लोडवरती। ठीक आहे, ते दोन्ही गोष्टी सेम आहे, डिमांड किंवा लोड। ओके, आणि जे युटिलायझेशन झालंय तुमचं पॉवर प्लांटचं, जितकी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या मॅक्सिमम डिमांड कितपर्यंत गेली आहे तेवढं तुम्ही पॉवर प्लांट आपला युटिलाइज केलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं, काढता येतं, सिंपल। ओके, त्याच्यानंतर जो महत्त्वाचा फॅक्टर होता आपला प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर, त्याला तुम्हाला काय करता येतं, सिंपल आपण अशा पद्धतीने जर लिहिलं, ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय लिहिलं तुम्ही, ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय लिहिलं तुम्ही प्लांटची कॅपॅसिटी, आणि याला मल्टिप्लाय केलं मॅक्सिमम डिमांडनं आणि डिवाइड पण केलं मॅक्सिमम डिमांडनं, तर याला आपल्याला असं लिहिता येतो ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड मल्टिप्लाइड बाय मॅक्सिमम डिमांड डिवाइड बाय तुमचा कॅपॅसिटी फॅक्टर, प्लांटची कॅपॅसिटी। ओके, त्याच्यावरून बघा हा जो आहे ना एम डी अपॉन कॅपॅसिटी, तर हा आपला रेड कलर मध्ये बघा, हा जो आहे आपला, हा आहे तुमचा प्लांट युटिलायझेशन फॅक्टर, आणि हा ॲव्हरेज डिमांड अपॉन मॅक्सिमम डिमांड तुमचा लोड फॅक्टर। तर तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता किंवा सेपरेट कॅल्क्युलेट करून तुम्हाला नंतर ही व्हॅल्यू पुट करता येते। तर अशा पद्धतीने आपण हे फॅक्टर बघितले होते। एवढंच फॅक्टर इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये। त्यानंतर तुम्हाला थोडंसं एक कॅपॅसिटीचं येतं की रिझर्व कॅपॅसिटी किती आहे काढा। तर रिझर्व जर कॅपॅसिटी काढायची तुम्हाला, प्लांट रिझर्व कॅपॅसिटी, तर तुम्हाला काय करायचं बाळांनो, जी प्लांटची कॅपॅसिटी ती काढून घ्यायची आहे आणि त्यातून मायनस करायचं तुम्हाला मॅक्सिमम डिमांड। तर मॅक्सिमम डिमांड तुमची तिथपर्यंत काढली तुम्ही त्याच्यातून प्लांटच्या कॅपॅसिटी म्हणून, तर बाकीची रिझर्व राहिली, याचा अर्थ असा होतो। तर सिंपल आहे, हा फॉर्म्युला येणार आपला। तर इतकाच फॉर्म्युल्यावरती तुमचं पेपरमध्ये क्वेश्चन्स दिसणार तुम्हाला। ओके, आणि की ॲडव्हान्स लेवलचे पण क्वेश्चन आपण
सॉल्व्ह करूया. तर हे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे तुम्हाला सगळ्यांनी. ठीक आहे. तर बघूया आपण हे प्रॉब्लेम. तर पहिला प्रॉब्लेम बघा आपल्याला काय. पहिला प्रॉब्लेम आपल्या स्क्रीनवरती द मॅक्सिमम डिमांड ऑफ कन्झ्युमर इज 2 किलोवॅट. तर सिंपल आपल्याला काय दिलंय की मॅक्सिमम डिमांड दिलाय बघा एमडी. मॅक्सिमम डिमांड दिलाय 2 किलोवॅट. त्यामध्ये हिज डेली एनर्जी कन्झम्पशन. तर एनर्जी दिली तुम्हाला. ते एनर्जी काय असते लक्षात ठेवायचं. ॲव्हरेज डिमांड मल्टिप्लाइड बाय टाइम असतो. मग जर आपल्याला ॲव्हरेज डिमांड काढायची किंवा ॲव्हरेज लोड काढायचा आपल्याला तर 20 युनिट दिले. हे 20 दिलंय. आपण जर याला टाइमने डिवाइड केलं 24 घंटे, कारण की डेली आहे. डेली म्हणजे 24 असणार. तर आपल्याला इकडून ॲव्हरेज डिमांड भेटणार. सिंपल. ओके. तर ॲव्हरेज डिमांड भेटली आपल्याला. आपल्याला काय काढायला सांगितलंय. लोड फॅक्टर काढायला सांगितलंय. तर सिंपल आहे. जे काढायचं आहे त्याचा फॉर्म्युला जर लिहिला तुम्ही तर सिंपल आहे. ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड. हे जर तुम्ही रेशो घेतला तर तुम्हाला काय भेटणार. लोड फॅक्टर भेटणार. तर सिंपल आहे. मॅक्सिमम डिमांड काय तुमची. मॅक्सिमम डिमांड दिली तुम्हाला ऑलरेडी 2. त्याच्यानंतर बाण आपला जो ॲव्हरेज डिमांड आहे किंवा ॲव्हरेज लोड आहे तो आहे आपला 20 डिवाइड बाय 24. इथे काही नसतं म्हणजे वर जाणार हे. तर 20 मल्टिप्लाइड बाय 1 डिवाइड बाय काय येणार 24 मल्टिप्लाइड बाय 2. तर कॅल्क्युलेशन येणं पण गरजेचं आहे याच्यामध्ये. तर हे बघा हा 2 आणि हा 10 होणार. हा 10 चे 5 होणार आणि याच्या हाफ जर केले तुम्ही 12 तर सिंपल 5 डिवाइड बाय 12 येणार. भाग तर जात नाही बाळांनो. शून्य घेतला तर इथं 5 शून्य घ्यायला लागेल 50 होईल. तर 12 बाय 22 24 32 36 12 चौक 48. 12 चौक 48 आणि किती उरणार मग 2 उरले. परत एक 0 घेतला तर 12 1 12 परत 8 उरले 80 झाले. 12 पंचे 60 12 1 72. ठीक आहे. तर 72 भाग जाणार याला. सिंपल. तर याच्यापैकी बघा बाळांनो खूप जवळजवळ ऑप्शन होते दोन्ही. तर इथं बाळांनो तुमचा ऑप्शन डी येणार. कारण की 41 पर्सेंटेजमध्ये दिले ते 41.6 100 मल्टिप्लाय केलेला तर पर्सेंटेजमध्ये भेटणार तुम्हाला 41.6. तर अशा पद्धतीने तुम्ही आन्सर काढू शकता. सिंपल. तर काय नाही तुम्हाला बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ऑटोमॅटिक तुमचा आन्सर येणार. जस्ट व्हॅल्यू पुट करायचं तुम्हाला त्याच्यामध्ये. बघा पुढे काय म्हटले. इन ऑर्डर टू हॅव लोअर कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन. तर बाळांनो लक्षात ठेवायचं तुम्हाला जर लोअर तुम्हाला जे पर युनिट रेट जर कमी करायचा असेल तुम्हाला तर बाळांनो तुमचा 2 फॅक्टर दिला. एक डायव्हर्सिटी फॅक्टर आणि लोड फॅक्टर. तर बाळांनो आपला लोड फॅक्टर पण हाय पाहिजे आणि हा जो डायव्हर्सिटी फॅक्टर आहे जो की ग्रेटर दॅन 1 असतो नेहमी तो पण आपला हाय पाहिजे. दोन्ही गोष्टी हाय असेल तरच आपल्याला काय होणार कमी प्राइस मध्ये एनर्जी भेटणार. ठीक आहे. तर बोथ फॅक्टर कसे पाहिजे तुमचे हाय पाहिजे. हा ऑलरेडी मोर दॅन 1 असतो बाळांनो लक्षात ठेवायचं. मोर दॅन 1 आणि हा लेस दॅन 1 असतो. पण दोन्ही हाय पाहिजे. हा 1 च्या क्लोज पाहिजे आणि हा जितका जास्त असेल तेवढं चांगलं आहे बाळांनो. ठीक आहे. तेवढा आपला मॅक्सिमम डिमांड कमी होईल आणि फ्लॅट कर्व येणार आपला. पुढे बघा काय क्वेश्चन आहे. क्वेश्चन पुढचा. डायव्हर्सिटी फॅक्टर ऑफ पॉवर सिस्टम इज ऑलवेज लेस दॅन युनिटी, नॉर्मली लेस दॅन युनिटी, ऑलवेज मोर दॅन युनिटी, नॉर्मली मोर दॅन युनिटी. नॉर्मली मोर दॅन युनिटी नसते बा. तर कन्फर्म याचा आन्सर आहे ऑलवेज मोर दॅन युनिटी. हा 1 च्या वरच येणार. कारण की काय असतो डायव्हर्सिटी फॅक्टर. डायव्हर्सिटी फॅक्टर असतो तुमचं सम ऑफ ऑल मॅक्सिमम डिमांड इंडिव्हिज्युअल ज्यावेळी मॅक्सिमम डिमांड असणार त्याची सम घ्यायची तुम्हाला आणि डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड करणार तुम्ही. तर हा मॅक्सिमम डिमांड केली तुम्ही तर मॅक्सिमम डिमांड जो आहे त्याच्याबरोबर जे सम येणार दुसऱ्यांची. तर ऑब्व्हियसली जी न्यूमरेटरची व्हॅल्यू मोठी आहे आणि डिनोमिनेटरची व्हॅल्यू छोटी आहे ती व्हॅल्यू मोर दॅन 1च येणार. बाळांनो लक्षात ठेवायचं. मोर दॅन 1च येते ऑलवेज. ओके. नॉर्मली नाही आहे. ऑलवेज मोर दॅन 1 आहे. तर हे डायव्हर्सिटी फॅक्टर जितका हाय असेल तेवढं चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. तेवढे प्राइस कमी होणार आपले इलेक्ट्रिसिटीचे पर युनिट. दुसरा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग स्टीम बॉयलर इज करेक्ट. तर ते स्टीम बॉयलरचा एक क्वेश्चन होता याच्यामध्ये यूथमध्ये तुम्ही घेऊन टाकला तो. कारण की ठीक आहे कोणकोणत्या क्वालिटीज पाहिजे आपल्या स्टीम बॉयलरच्या. द बॉयलर मस्ट बी कॅपेबल टू क्विक स्टार्ट अँड लोडिंग. ऑब्व्हियसली बॉयलर क्विक स्टार्ट झाला पाहिजे, लोड बी झाला पाहिजे. द बॉयलर शुड हॅव नो जॉईंट एक्सपोज टू द फ्लेम्स. ऑब्व्हियसली याच्यामध्ये जॉईंट जर एक्सपोज असला तर इथं कोरोजन होऊन आणि तिथं लिकेज होऊ शकतं. तर बॉयलरमध्ये अजिबात जॉईंट
एक्सपोज नसले पाहिजे. बॉयलर मस्ट बी कॅपेबल टू बर्निंग लो ॲश कंटेंट कोल इफिशियंटली. ऑब्विसली ऑल क्वालिटीज ह्या बॉयलरमध्ये पाहिजे. तर बॉयलरचा जर क्वेश्चन आला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हा ESCचा क्वेश्चन होता त्यामुळे मी ॲड केला हा. त्याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे, तर हे 3 गोष्टी लक्षात ठेवा, बॉयलरमध्ये या सगळ्या गोष्टी पाहिजे. पुढचा क्वेश्चन असा होता की लोड ऑफ ए सिस्टम इज शोन इन फिगर बिलो. लोड फॅक्टर ऑफ सिस्टम इज. तर लोड फॅक्टर काय आहे, तुम्ही जे तुम्हाला काढायचे ना त्याचा फॉर्म्युला पहिला लिहून टाकायचं बा. लोड फॅक्टर काय असतो, सिंपल मी तुम्हाला सांगितले, ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड. तिथून तुम्हाला मॅक्सिमम डिमांड तर दिसते, जे सरळ सरळ MD दिसतंय तुम्हाला की 100 आहे मेगावॉटमध्ये, 100 मेगावॉट आहे ऑलरेडी. ठीक आहे, सॉरी किलोवॅटमध्ये हे युनिट 100 किलोवॅट. ओके, ऑल राईट, तर किलोवॅट आहे. पण आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, ॲव्हरेज काढायला लागणार आहे. तर ॲव्हरेज डिमांड कशी काढता माहिती का बानो, एनर्जी जे बी एरिया येणार आहे अंडरमध्ये आणि टाईमनं डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, तर याच्या एनर्जी कशी येणार, ते एरिया काढायचं तुम्हाला अंडर द कर्व आणि डिवाइड बाय करायचं टाइम, टोटल टाइम. तर टाइम इथं 24 घंटे ऑब्विसली, तर खाली येणार 24. एरिया काढायचा आपल्याला, तर बघा इथं पहिला येतोय हा एरिया रेड कलरमध्ये शेडेडमध्ये. तर हा एक रेक्टँग्युलर आहे, त्याच्यामध्ये जी हाईट जी आहे ती 10 आहे, 100 आहे सॉरी. आणि इकडे बघा हा खाली बघा सरळ दिसतोय तुम्हाला 6, त्याला 6 मल्टिप्लाय करायला लागेल. प्लस हा ट्रायंगल दिसतोय एक, ट्रायंगलचा जो बेस आहे बघा 6 पासून 24, तर हे किती येणार, 6 म्हणून 24 गेले 18 येणार याचा बेस 18 आहे. हाईट किती याची, तर बघा 50 हाईट आहे, 50 हाईट याची. आणि बेस किती येतोय बघा वाहनो, 50 हाईट मल्टिप्लाइड बाय बेस येतोय 18. तर सिंपल अशा पद्धतीने येणार. आणि ट्रायंगलला तुम्ही काय करता वाहनो, एरिया काढत असताना 1/2 करता. लक्षात ठेवायचं ट्रायंगलचा एरिया बघा, रेक्टँग्युलरचा एरिया ही असते याची हाईट आणि ही असते याची ब्रेथ. ओके, तर याचा हाईट मल्टिप्लाइड बाय लांबी गुणिले रुंदी करायची तुम्हाला आयतची क्षेत्रफळ काढण्यासाठी. ट्रायंगल जर असेल राईट अँगल ट्रायंगल तर सिंपल आहे, हा याचा बेस आहे, याची हाईट आहे. तर इथं तुम्हाला हाफ गायब आहे, तर तुम्हाला इथं हाफ करावं लागेल बघा, हाफ H मल्टिप्लाइड बाय B, सिंपल. तर इथं हाफ लिहिणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर इकडे लक्ष द्या, हा इकडे येणार बघा तुमचा 9 येऊन जाणार, हे 6,000 होणार आहे राईट, नाही सॉरी 600 होईल, 600. त्याच्यानंतर बघा इकडे काय होते 9 येत आहे, 900 9×5=45. ठीक आहे, डिवाइड बाय 24. तर इथून सिंपल तुम्हाला काढता येते बानो की हे 1050 होते, त्याला तुम्ही जर याचे हाफ घेतले ते होते 525 है ना. 1000चं अर्धे किती होणार, 525, याचे अर्धे 12 होणार, 2 डिवाइड केलं तर. आता याला 12 जर तुम्ही डिवाइड केलं, 12 × 12 24, 12 × 36, 12 × 48, 48 तिथे 4 उरले, 45 झाले. परत 12 × 12 24, 12 × 36, 12 × 48, पण 12 × 36, 36लाच भाग जाणार, 43 येते बा हे. आता 43 म्हणून 36ला भाग गेलेला आहे तुमचा, हे 4 आणि 5, 9 उरले, 9 घेतलं, 12 × 5 = 60, 12 × 7 = 72, 12 × 7 = 84, 12 × 7 = 84. तर 46.7 आलेले आहे. ठीक आहे, तर पॉईंट एवढं टेन्शन नाही घ्यायचं, अप्रॉक्सिमेट आन्सर काढायचं वाहन जितका लवकर होईल तेवढा. ठीक आहे, तर हे झालं आपला ॲव्हरेज डिमांड झाली आपली, ही 43.7 ॲव्हरेज डिमांड आली आपली. ओके, आता तुम्हाला मॅक्सिमम डिमांड 100 आहे, तर सिंपल काय करायला लागेल तुम्हाला, याले तुमचे 43.7 आणि डिवाइड बाय 100 जर केलं तुम्ही, तर सिंपल हा प्लस 10चा वर्ग आहे, वरती गेला -2 होणार, तर हे 0 पॉईंट येणार 437. ओके, तर ऑप्शन नंबर येतो तुमचा C. ओके, तर इथं तुमचे ऑप्शन मॅच होऊन जातात, काही टेन्शन नाही. ओके, आता मी तुम्हाला सांगतोय समजून, त्याच्यासाठी वेळ लागतोय, अदरवाईज याला काही वेळ नाही लागत बा सॉल्व्ह करायला. ठीक आहे, तर इथे मी तुम्हाला स्टेप प्रत्येक सांगतोय, डायरेक्ट आन्सर नाही सांगत आहे, कारण की याच्यामध्ये नुसतं स्किल हे नाही आहे की तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचा आहे, तुमचं फायनल आन्सर काढणं पण स्किल आहे याच्यामध्ये, राईट. फॉर्म्युला तर बऱ्याच जणांचे पाठ पण होऊन जाता, पण तुम्हाला सॉल्व्ह बी करता आलं पाहिजे, फायनल आन्सर पण आलं पाहिजे. चलो नेक्स्ट बघा काय म्हणते, ए पॉवर प्लांट सप्लाइंग एनर्जी टू द सिटी विल युजली एक्सपिरियन्स अ पीक डिमांड. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, जो सिटी असते ना बानो, त्यांचा जो पीक डिमांड असतो तो 6 संध्याकाळी आणि रात्री 12 पर्यंत पीक लोड असतं बानो. त्यामुळे आपले काय करतात, टाइम ऑफ डे टॅरिफ असते ना TOD, यामध्ये ह्या अवर्सला सगळ्यात जास्त पैसे लावतात. याच्यात हे रेट जास्त आपले टाइम ऑफ डे टॅरिफचे
ते सगळ्यात हायेस्ट असतात, कारण इथं पीक हावर्स असतात संध्याकाळचे 6 पासून तर रात्रीच्या 12 पर्यंत. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे रट्टा मारून लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि वेबसाईटवर महावितरणच्या त्यांच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेले तर त्यांचा एक URL आहे मॅक्सिमम डिमांड बद्दल. त्यात तुम्ही बघू शकता की 6 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत रात्री मॅक्सिमम पीक लोड असतो, त्याला पीक हावर्स म्हणतो आपण. 1 जूल इज इक्वल टू काय असतं बघा, तो 1 न्यूटन मीटर असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, जनरेटिंग स्टेशन हॅज कनेक्टेड लोड ऑफ 450 मेगावॉट. कनेक्टेड लोड दिलाय बघा तुम्हाला 450 मेगावॉट. ठीक आहे, पुढे म्हणते मॅक्सिमम डिमांड MD दिलाय तुम्हाला, मॅक्सिमम डिमांड 250 मेगावॉट आणि युनिट जनरेटेड दिले तुम्हाला 615 गुणिले 10⁶ पर ॲन्युअम. ओके, तर एनर्जी दिली तुम्हाला युनिट जनरेटेड, ही एनर्जी असते बघा लक्षात ठेवायचं. कमर्शियल एनर्जी युनिट आहे 615 गुणिला 10⁶ किलोवॅट हॉवर असतं हे युनिट म्हणजे. पुढे आणले डिमांड फॅक्टर काढायचं बघा तुम्हाला. तर डिमांड फॅक्टरचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. डिमांड फॅक्टर काय, कालच आपण थेरीमध्ये बघितलं. डिमांड फॅक्टर जो तुमचा सिंपल आहे, मॅक्सिमम डिमांड डिवाइड बाय तुमचा कनेक्टेड लोड. तर सिंपल आहे, मॅक्सिमम डिमांड किती आहे तुम्हाला 250, कनेक्टेड लोड आहे तुमचा 450. तर 0 कॅन्सल झालं, 5 ना भाग जातो बघायला. तर 5 नाम 45, 5 नाम 45 9 येणार खाली आणि 5 5 25, तर वरती 5 येणार. तर 9ला डायरेक्ट भागणे जात, तर पॉईंट घेतला इथं 0 येणार आणि 9 5 45, परत 5 उरले तर 0.55 येते. तर बघा कोणता ऑप्शन मॅच होते, ऑप्शन नंबर बी मॅच होते 0.56. हा आपला डिमांड फॅक्टर आहे. तर तुम्ही इझिली काढू शकता. तर बघा खूप सारे डेटा आपल्याला कधी कधी रिलेव्हंट नसतो, इरिलेव्हंट गोष्टी पण भरपूर ऍड केलेल्या असतात. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, खाली सगळ्यात पहिलं बघायचं की काय काढायचं आहे तुम्हाला, त्याचा फॉर्म्युला तुमचा फिंगर टिपवर पाहिजे, त्यात तुमचा पण कसं होतं थोडासा टाइम सेव्ह होतो. पुढचा क्वेश्चन आहे, पॉवर जनरेशन कॉस्ट रिड्यूस ॲज. तर पॉवर जनरेशन कॉस्ट रिड्यूस केव्हा होणार, ऑप्शन ए डायव्हर्सिटी फॅक्टर इन्क्रीज, लोड फॅक्टर डिक्रीज. तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं बघा, याचं डी आन्सर आहे. बघा याच्यामध्ये काय होतं की तुमचा ना लोड फॅक्टर हाय पाहिजे, डायव्हर्सिटी फॅक्टर हाय पाहिजे, दोन्ही हाय पाहिजे बघा ना तुम्हाला. बोथ डायव्हर्सिटी फॅक्टर ॲज वेल ॲज लोड फॅक्टर इन्क्रीज झाला पाहिजे. ठीक आहे, लोड फॅक्टर जो आहे तो लेस दॅन 1 असतो, डायव्हर्सिटी फॅक्टर जो आहे तो ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असतो. पुढचा क्वेश्चन असा आहे, जनरेशन व्होल्टेज इज युजली. तर जनरेशनचे व्होल्टेज आहे 11 किलो व्होल्ट. गव्हर्नमेंटचे भरपूर प्लॅन आहे, प्रायव्हेटचे 22 आणि 33 पण आहे. तर हे रेंज आपली जनरेशनची, तर हे पण लक्षात असू द्या. स्टँडर्ड व्होल्टेज ॲज पर आई रूल, मॅक्सिमम अलाउएबल व्हेरिएशन बिटवीन डिक्लेअर अँड ॲक्च्युअल व्होल्टेज ॲट कंझ्युमर प्रिमायसेस. ते कंझ्युमर प्रिमायसेसला +-6% व्हेरिएशन चालतं. हे LT साईडला बा कंझ्युमर लेवलला. ओके, ST साईड जे असते हाय व्होल्टेज, त्यामध्ये ±12.5% व्हेरिएशन चालतं. ते हे पण लक्षात ठेवा व्होल्टेजमध्ये. फ्रिक्वेन्सीमध्ये लक्षात ठेवा ±3%, 3% व्हेरिएशन चालतं फ्रिक्वेन्सीमध्ये. हे स्टँडर्ड आहे. याच्यासाठी बघा तुम्हाला एक इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल आई रूल 1956 याची PDF तुम्ही डाउनलोड केली तर तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याच रूल भेटणार, ज्यामध्ये तुमचं इन्सुलेटर नंबर ऑफ डिस्क पासून तर ग्राउंड क्लिअरन्स किती असले पाहिजे व्होल्टेज लेवलनुसार, त्यावरती बरेच तुमचे आई रूल दिले. तर तुम्हाला तिथून 2 MCQ तर आरामशीर दिसणार. तर ग्राउंड बद्दल जे आपल्या अर्थिंगचं व्हॅल्यू असतात त्या पण व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायचे. तर पूर्ण PDF डाउनलोड करा, काही प्रॉब्लेम नाही. एक सब्जेक्ट म्हणून ट्रीट करा त्याला. आई रूल 1956 डायरेक्ट राजपत्रित तुम्हाला PDF फॉर्ममध्ये भेटतं रूल सगळे. पुढे बघा जनरेशन हा रिपीट झालाय, याचा ऑप्शन नंबर ए. जनरेटिंग स्टेशन हॅज कनेक्टेड लोड. ओके, कनेक्टेड लोड दिलाय बाण तुम्हाला किती आहे 500 मेगावॉट. पुढे म्हटलंय की मॅक्सिमम डिमांड MD दिलाय तुम्हाला, मॅक्सिमम डिमांड 200 मेगावॉट. देन डिमांड फॅक्टर इज, डिमांड फॅक्टर विचारलाय तर डिमांड फॅक्टर सिंपल आहे तुमचा. काय सांगितलं तुम्हाला, मॅक्सिमम डिमांड डिवाइड बाय कनेक्टेड लोड. मॅक्सिमम डिमांड किती तुमची 200 आणि कनेक्टेड लोड आहे तुमचा 500. 2 शून्य कॅन्सल. तर डायरेक्ट पण आन्सर येतं कधी कधी बघा. 0 घेतला 20 झाले बा हे
भाग जात नाही ना, तर 20 झाले. 20 4 पंचे 5 15 5 15 5 चौक 20 5 चौक 20 4 ला भाग जाणार बघा. ठीक आहे, तर 0.4 आहे याचा आन्सर ऑप्शन नंबर ए. पुढचा क्वेश्चन आहे, अ सडन रिडक्शन इन लोड ऑफ जनरेटर causes the governor to close the turbine gates and thus create an increased pressure in the penstock which is result. तर बाना या फिनॉमिनाला काय म्हणतात, जेव्हा पेनस्टॉक वरती सडनली प्रेशर इन्क्रीज होतं तर त्याला वॉटर हॅमरिंग फिनॉमिना म्हणतात. आणि वॉटर हॅमरिंग अवॉइड करण्यासाठी बाना लक्षात ठेवायचं, मीडियम हेडमध्ये किंवा हाय हेडमध्ये सर्ज टँक वापरता. लक्षात ठेवा ना, सर्ज टँक ही वॉटर हॅमरिंग अवॉइड करण्यासाठी सर्ज टँक वापरता. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, हा फिनॉमिना वॉटर हॅमरिंग आहे, ज्यामध्ये सडनली प्रेशर इन्क्रीज होतं तुमचं पेनस्टॉकला आणि पेनस्टॉक डॅमेज पण होऊ शकतो, म्हणून अवॉइड करण्यासाठी सर्ज टँक वापरता वॉटर हॅमरिंग फिनॉमिना. ठीक. पुढचा क्वेश्चन आहे की प्लांट जनरेट 30,000 किलोवॅट आवर एनर्जी पर डे. ठीक आहे, पर डे. ओके, पुढे म्हटलंय मॅक्सिमम डिमांड एमडी दिलाय तुम्हाला 2500 किलोवॅट. काय काढायला सांगितले तुम्हाला, देन लोड फॅक्टर ऑफ पॉवर प्लांट. येस, लोड फॅक्टर काय, लोड फॅक्टर असतो बघा तुमचा ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय तुमचा सरळ सरळ मॅक्सिमम डिमांड. तर तुम्हाला ॲव्हरेज डिमांडच काढायची गरज आहे. अरे ना, ॲव्हरेज डिमांड कशी काढणार तुम्ही, तर ॲव्हरेज डिमांड तुम्हाला सिंपल काढायचं आहे, युनिट एनर्जी असते बा हे बेसिकली युनिट आणि डिवाइड बाय करायचं तुम्हाला टाइम. तर तुम्हाला ना ऑलरेडी दिले तुमचे 30,000 आहे 30,000 आणि टाइम तुम्हाला डेली म्हटल्यावर 24 घंटे घ्यावं लागेल. ठीक आहे, आणि इकडं 2,500 तुमचं, तर व्हॅल्यू पुट करा बा ना 30,000 डिवाइड बाय काय येणार तुमचा 24. बघा हा खाली येणार, खाली एमडी किती आहे तुमचा 2,500 आहे. तर हा इथं काही नसतं म्हणजे 1 असणार, तर हा इथं जाणार. तर 30,000 डिवाइड बाय येणार तुमचा 24 मल्टिप्लाइड बाय 2,500. तर इथं बघा काय काय कॅन्सल होतं, हे 2 शून्य कॅन्सल झाले, 2 शून्य कॅन्सल झाले बघा. ठीक आहे, वरती 300 आहे, तर 300चं हाफ जर केलं आपण तर 150 होणार. याचे बी हाफ करावं लागेल. ठीक आहे, याचे नाही होता हाफ, तर याचे होईल 12. ठीक आहे, हा 25 झाले. आता याला 5 न भाग जातो, 5 5 25 5 5 25 5 3 25 30 आले बा. हे 5 1 5 आणि 5 कम 30 वरती 6 आले, तर वरती 6 खाली 12, ते सरळ सरळ 0.5 येतं बा. ठीक आहे, ते डायरेक्ट असंच क्वेश्चन असतं बा तुमचे. हा ऑलरेडी आलेला आहे क्वेश्चन प्रिव्हियस इयर एक्झाममध्ये. तर तुम्हाला डायरेक्ट भाग जाणारेच क्वेश्चन भेटतात. ठीक आहे, काही 1-2 क्वेश्चन असे भेटणार तुम्हाला की त्याला भाग नाही जाणार, तर कॅल्क्युलेशन कॉम्प्लेक्स असणार. तर एक कॅल्क्युलेटेड रिस्क ठेवून कमी वेळात जर आन्सर आलं तर ओके. वैदिक मॅथमॅटिक्स एक आहे यूट्यूबवरती, बघा तुम्ही. त्याच्यात तुम्हाला 4 संख्येचा गुणाकार खूप सिंपल वेनं करता येतो, तर ते तुम्ही शिकून घ्या, स्किल डेव्हलप करा. त्याशिवाय पर्याय नाही, कारण की पोरं शिकताय, सॉल्व करताय, सिलेक्शन मिळत आहे, तर आपल्याला करावं लागेल. तुम्हाला जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही करायचंय तर असे प्रॉब्लेम सॉल्व झाले पाहिजे बा तुमच्याकडून. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा क्लास. लोड फॅक्टर ड्युरिंग गिवन पिरियड इज डिफाईन ॲज. ओके, तर लोड फॅक्टर काय असतो मी तुम्हाला सांगितलंय बानू. लोड फॅक्टर असतो तुमचा ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड. तर बघा कोणता ऑप्शन मॅच होते, ॲव्हरेज डिमांड टू द कनेक्टेड लोड, नो. कनेक्टेड लोड टू द मॅक्सिमम डिमांड, ॲव्हरेज लोड टू मॅक्सिमम डिमांड, येस. ॲव्हरेज लोड टू द मॅक्सिमम डिमांड, मॅक्सिमम टू ॲव्हरेज, नो. तर सॉरी, तर आपला ऑप्शन नंबर सी येणार बा, ॲव्हरेज लोड टू द मॅक्सिमम डिमांड. ॲव्हरेज लोड म्हणा किंवा ॲव्हरेज डिमांड म्हणा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ए पॉवर प्लांट हॅज. बघा तुम्हाला अशा क्वेश्चन मध्ये टाइम वाचवायचा आहे आणि अशा क्वेश्चन मध्ये तो टाइम काय करायचं बानो, तो टाइम तुम्ही युटिलाइज करायचा आहे. ठीक आहे, काही क्वेश्चन थेरी भेटणार, त्याचा आन्सर विदिन 10 सेकंद देणार. काही क्वेश्चन 2 मिनिटं बी लागू शकता, तर ठीक आहे, काय सॉल्व करायचे काही टेन्शन नाही. ओके, पॉवर प्लांट हॅज फॉलोइंग अॅन्युअल फॅक्टर्स. तर लोड फॅक्टर दिलाय तुम्हाला. लोड फॅक्टर काय असतो बा तुमचा, लोड फॅक्टर असतो तुमचा ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय तुमचा मॅक्सिमम डिमांड, आणि तो दिलाय तुम्हाला
0.75. कॅपॅसिटी फॅक्टर दिलाय तुम्हाला. कॅपॅसिटी फॅक्टर काय असतं बानो, तर कॅपॅसिटी फॅक्टर तुमचा प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर सिंपल ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय प्लांटची कॅपॅसिटी. ओके, PC. पुढं यूज फॅक्टर दिलाय, प्लांट यूज फॅक्टर. तर प्लांट यूज फॅक्टर मी सांगितलं तुम्हाला की यूज किती झाला आहे प्लांट ते डिपेंड असतं मॅक्सिमम डिमांडवर आणि प्लांटच्या कॅपॅसिटीवर. तर तो पण दिलाय तुम्हाला. प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर दिलाय 0.6. कॅपॅसिटी डिपेंड असणार ॲव्हरेज डिमांडवरती आणि युटिलाइज किती झालाय तो मॅक्सिमम डिमांड किती त्याच्यावरती डिपेंड असणार. तर हा आहे तुमचा 0.65. ओके, पुढे बघा काय म्हणते, मॅक्सिमम डिमांड इज. ओके, MD दिलाय तुम्हाला. MD किती दिलाय, 60 मेगावॉट. ओके, डन झाला. आता 60 मेगावॉट दिलाय. इस्टिमेट ॲन्युअल एनर्जी प्रोडक्शन ऑफ प्लांट. ओके, एनर्जी जर पाहिजे बा तुम्हाला सिंपल आहे, तुम्हाला काय करावं लागणार, तुम्हाला ॲव्हरेज डिमांड काढावं लागेल आणि मल्टिप्लाय करावं लागेल. ॲन्युअल सांगितले तर 8760. एकच काढलं मी, 365 मल्टिप्लाइड बाय 24. तर हे डायरेक्ट सरळ सरळ येतं 8760 हावर्स. ओके, तर सिंपल आहे. तुम्ही मल्टिप्लाय करा, इथं थोडासा वेळ लागेल. इथून ना काय करायचं माहिती का, ही मॅक्सिमम डिमांड माहिती आहे तुम्हाला, त्याला डिवाइड करा 75ला. तुम्हाला इथून लोड फॅक्टरवरून भेटणार ॲव्हरेज डिमांड. ॲव्हरेज डिमांड इज इक्वल टू काय भेटणार तुम्हाला, 0.75 मल्टिप्लाइड बाय तुम्हाला मॅक्सिमम डिमांड. मॅक्सिमम डिमांड किती दिली आहे मला बघा, मॅक्सिमम डिमांड दिली आहे तुम्हाला जवळपास 60. ओके बा ना, या 75ला ना काय लक्षात ठेवायचं, 3/4 लिहून टाकायचं खरं है ना. हे 75ला आपण असं लिहू शकतो ना 3/4, किंवा सरळ सरळ असं लिहू शकतो आपण 100 है ना. तर सिंपल आहे, ह्या शून्य कॅन्सल झाला. ओके, 6 आहे तर 3 येणार. इथे काय होणार बा तुमचे अर्धे किती तर 5 येणार. 5 आहे की 5, 2 उरले, 5 5 25, 15 3 45. 45 मेगावॉट हा झाला तुमचा ॲव्हरेज डिमांड. मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला 45 मेगावॉट ना 4760. तर हे किलोवॅट मध्ये पाहिजे तुम्हाला पॉवर. किलोवॅट तर हे 10⁻³ लिहावं लागेल तुम्हाला इकडे, म्हणजे जेणेकरून ते किलोवॅट होणार 10⁻³. तर 45 ना मल्टिप्लाय करा बा ना, तुम्हाला आन्सर येऊन जाणार. ठीक आहे, पहिलं 5 ना करू. 0 6 पंचे 30, 30 ची 0 हातच्याला 3, 7 5 35, 35 3 किती होत आहे 35 30 38, हातच्याला परत 3, 6 8 पंचे 40 आणि 3 43. क्रॉस करायला लागेल 0 6 इंच 24 हातच्याला 2, 7 7 7 2 7 7 28 आणि 2 30, 0 हातच्याला 3, 4 8 4 8 32 32 आणि 35. तर काय ते बघा मानो 0 0 8 आणि 4 12 हातच्याला 1 4, त्याच्यानंतर 4 आणि हे किती होते बा 9, 4 आणि 9 9 आणि हे 3. तर 394 200 गुणिले येत आहे बानो 10⁻³ ऑलरेडी. ओके, 10⁻³ आले. मेगामध्ये आहे ना, तर मेगा आपल्याला किलोवॅट हवर पाहिजे ना. हे बरोबर आला आता किलोवॅट हवर मध्ये है ना. आता याला काय केलं बा, शिफ्ट केलाय. तर कोणता ऑप्शन मॅच होते यार, काही गरज नाही आहे. ठीक आहे, मॅथचं एकच ऑप्शन आहे ना, खतम झाला विषय. जर 2 ऑप्शन सारखे असते मग थोडंसं आपल्याला परत पॉवर वेअर बघायला लागले असते, पण काही गरज नाही. 3 ना शिफ्ट केले बा, ते 1 2 3 3 ना शिफ्ट केले तर सरळ आन्सर येतो. ओके, तर तो थोडंफार कॅल्क्युलेशन बी करावं लागणार तुम्हाला. डोंट बी अफ्रेड टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. ओके, बिकॉज 2.2 मार्क्स इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तुम्ही जर एक प्रॉब्लेम सॉल्व केला, तुम्ही कमीत कमी कॉम्पिटिशनमध्ये 100 ते 200 पोरांना, टॉपच्या पोरांना मागे टाकता. त्यामुळे तुम्हाला एक क्वेश्चन लाईटली घ्यायचं नाही. जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर डेडिकेशन सॉल्व करायचं तुम्हाला. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. ते लोड ड्युरेशन कर्व. द लोड ड्युरेशन कर्व फॉर पॉवर स्टेशन ॲज शोन इन फिगर बिलो. ओके, द रिझर्व कॅपॅसिटी इन द प्लांट ॲट 70% कॅपॅसिटी फॅक्टर. ओके, तर कॅपॅसिटी फॅक्टर दिला आहे तुम्हाला. प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर 70%, आपण असं लिहून घेऊ 100. ओके, इथून तुम्हाला ना काय काढायला सांगितलं आहे का, रिझर्व कॅपॅसिटी काढायला सांगितलंय. जो काढायला सांगितलं त्याचा फॉर्म्युला लिहायचा. रिझर्व कॅपॅसिटी काय असते माहिती का, जी प्लांटची कॅपॅसिटी तुमची त्याच्यातून मायनस करायचं तुम्हाला मॅक्सिमम डिमांड. तर इथं तुम्हाला मॅक्सिमम डिमांड तर माहिती बा ना किती आहे, 90 आहे.
90 मेगावॉट. पण तुम्हाला इथून लोड कॅपॅसिटी फॅक्टर, कॅपॅसिटी काय सांगते बा ना, ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय काय असते कॅपॅसिटी, प्लॅनची कॅपॅसिटी. तर तुम्हाला जर प्लॅनची कॅपॅसिटी काढणे आहे तर तुम्हाला इथून काढावं लागेल, त्यासाठी तुम्हाला हे ॲव्हरेज लागणार. ओके, मग ॲव्हरेज कसं काढतो बा ना आपण, ॲव्हरेज काढतो आपण जी बी एरिया असणार त्याला डिवाइड करतो आपण त्याचं जे बी टाईम आहे, इथं 100 आवर्स आहे तर बेसना टाईमना जे बी ते असणार टाईमना डिवाइड करतो आपण, तर सिम्पल आपल्याला भेटतो. ठीक आहे, तर पहिलं आपल्याला एडी काढून घ्यावं लागेल. तर एडी असणार एरिया, बघा ट्रायंगल दिसतं पहिला, बेस किती 100, तर हाफ बेस आहे त्याचा 100. आता हाईटनं मल्टिप्लाय करायला लागेल, तिथून बघा 50 वरून 90 म्हणल्यावर 40, हाईट 40 असणार, प्लस हा आयात एक, आयातची हाईट किती 50 गुणिला बाण इथं 100 आहे, बेस डिवाइड बाय करायला लागेल 100. तर किती येतं चेक करा, 2चं हे होऊन जाणार 50, 5 चौक 20, 5 चौक 20 आणि 2 शून्य 2 शून्य 2000 होणार आहे. हे बघा 5 1 5, 1 2 3 3 शून्य 5000, हे होऊन जाणार बा 7000 डिवाइड बाय 100, राऊंड फिगर 7000 डिवाइड बाय 100, 2 शून्य कॅन्सल झालं, 70 मेगावॉट ही आपली ॲव्हरेज डिमांड आली. तर काही नाही, तुम्हाला एरिया काढायचं, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, रेक्टँग्युलरचा एरिया बेस हाईट, हाईट मल्टिप्लाइड बाय बेस. ट्रायंगलचं काही टेन्शन नाही घ्यायचं, ट्रायंगलचं काय बाण होतं, एक सिम्पल बेस आणि हाईट त्याला हाफ घ्यावं लागेल, इथं काय आहे ना हाफ घ्यावं लागेल, हाफ बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. सिम्पल ह्या एरिया काढायचा, एरिया काढून इथं एडी काढून घेतला आपण. आता एडी आला आपल्याकडे, आता एडी आल्यावरती प्लॅन कॅपॅसिटी काढता येईल ना आपल्याला. सिम्पल आहे, प्लॅन कॅपॅसिटी काय आपली एडी डिवाइड बाय आपला जो भी फॅक्टर होता प्लॅन कॅपॅसिटी फॅक्टर, हा इकडे डिवाइडला जाणार. ठीक आहे, तर एडी आपला आला होता 92 किती 70, प्लॅन कॅपॅसिटी आपला फॅक्टर तो बी 70च आहे, तर 70 डिवाइड बाय 100, हे 100 वरती जाईल है ना, तर 100 वरती गेले तर खाली 70 कॅन्सल झाले 92. तर आपल्या जी कॅपॅसिटी आहे ती आली तुमची 100 मेगावॉट. जी कॅपॅसिटी आली बा ती 100 मेगावॉटची आली. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली जी रिझर्व कॅपॅसिटी ती काय 100 मेगावॉट आपली प्लॅनची कॅपॅसिटी आहे, आणि मॅक्सिमम डिमांड आपण यूज करून टाकला त्याला 90 पर्यंत. तर रिझर्व किती राहिले 92, रिझर्व राहिले तुम्ही 100 कॅपॅसिटी आहे, 90 पर्यंत वापरलाय, युटिलाइज झालाय 10 मेगावॉट आपली रिझर्व कॅपॅसिटी अजून बाकी आहे. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, तर हा ESCला बी आला होता 2001ला, आणि एक राजस्थानच्या बी पेपरला आलेला पेपर आहे हा, तर 2018ला खूप इम्पॉर्टंट होता, थोडासा लेंदी आहे. ठीक आहे, 1-2 क्वेश्चन असे भेटणार तुम्हाला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, प्रॅक्टिस झाली, कमी वेळ लागेल. इथं मी तुम्हाला खूप एक स्टेप सांगितला, नाही तर तुम्हाला डायरेक्ट इथं ते एरिया बी काढता येतो, हाफ एफ फास्ट करायचं एकदम. ठीक आहे, चलो जे काढायचं त्याचा फॉर्म्युला लिहून टाकायचं, बाकी ते ताण नाही घ्यायचं. व्हॉट विल बी द रिझर्व कॅपॅसिटी, व्हॉट विल बी द रिझर्व कॅपॅसिटी, सेम क्वेश्चन आहे, ऑफ पॉवर प्लांट हॅव्हिंग मॅक्सिमम डिमांड. ओके, 90 सेम आहे काय, नाही तर 70 आहे, बघा थोडासा चेंजेस आला आहे फक्त. तर मॅक्सिमम डिमांड दिला आहे 100 मेगावॉट. रिझर्व कॅपॅसिटी काढा सांगितली, तुम्हाला सांगितलं आहे मी रिझर्व कॅपॅसिटी काय बांधू, प्लॅन्ड कॅपॅसिटी मायनस तुम्हाला करायला लागेल मॅक्सिमम डिमांड, तर ह्याच्यातून तुम्हाला कळेल की रिझर्व किती राहिला आपल्याकडे. ठीक आहे, 90 मेगावॉट दिलाय, गिवन प्लॅन्ड कॅपॅसिटी, प्लॅन्टची जी कॅपॅसिटी फॅक्टर आहे तो काय असतं मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय असतो तुमचा प्लॅन्टची कॅपॅसिटी. तिथं तुम्हाला प्लॅन्ट कॅपॅसिटी फॅक्टर दिलाय, युटिलायझेशन फॅक्टर पण दिलाय तुम्हाला, प्लॅन्ट युटिलायझेशन फॅक्टर. तर प्लॅन्ट युटिलाइज किती झाला आहे तो डिपेंड असतो मॅक्सिमम डिमांडवर डिवाइड बाय प्लॅन्टची कॅपॅसिटी. तिथं आपल्याकडे ॲव्हरेज नाही आहे, इथं नाही आहे, मग आपल्याला हा फॉर्म्युला नाही वापरता येणार. इकडे आपल्याकडे मॅक्सिमम डिमांड आहे, युटिलायझेशन फॅक्टर आहे, तिथून PC काढता येईल आपला. तर PC काय आपला MD, मॅक्सिमम डिमांड डिवाइड बाय प्लॅन्ट युटिलाइज फॅक्टर. ठीक, तर सिम्पल आहे यार, काय न राहता इकडं मी MD 90 आहे, आणि हा युटिलायझेशन फॅक्टर किती टक्के होता 75. तर 75 खाली येणार, खालचे 100 वरती जाणार, तिथं वरती 100 लिहून टाकतो मी. तर बघा 25,000 भागिले तर 3, इकडे जाणार 25 चौक 100, 25 त्रिक 75, 3 आहे का 3, 3 त्रिक 9 है ना, तर इथे 4 त्रिक 12 आणि 1 शून्य, हा तर 120 मेगावॅट प्लॅन्टची कॅपॅसिटी आहे. 90 पर्यंत यूज करून टाकलाय तुम्ही.
तर रिझर्व किती राहिला 92. 120 कॅपॅसिटी होती, 90 पर्यंत युटिलाइज झाला आहे. तर 30 मेगावॉट RC रिझर्व कॅपॅसिटी 30 मेगावॉट. ऑप्शन नंबर बी. तर खूप सिंपल क्वेश्चन अशा पद्धतीने येता. इव्हन तुम्ही एक 10 to 20 सेकंड पर्यंत तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की कसं सॉल्व्ह करायचं याला. ठीक आहे, प्रॅक्टिस करा, टाइम कमी होईल लागेल तुम्हाला. द नॉर्मल ऍक्सेप्टेबल स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ TDS टोटल डिझॉल्व सॉलिड फॉर ड्रिंकिंग वॉटर. तर याचं एक लक्षात ठेवा 500 mg येतं याचं. ठीक आहे, एक मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे, काही कन्सेप्ट नाही याच्यामध्ये. ठीक, पुढं का द इयरली लोड ड्युरेशन कर्व ऑफ पॉवर प्लांट इज अ स्ट्रेट लाईन. ओके, द मॅक्सिमम लोड इज, तिथं तुम्हाला मॅक्सिमम डिमांड दिली आहे, तुम्हाला लोड असेल डिमांड असेल सेमच असते. 750 आहे मिनिमम अँड मिनिमम लोड इज अँड मिनिमम लोड किती असतो त्याचा 60 मेगावॉट आहे. ठीक आहे, कॅपॅसिटी ऑफ लँड इज 90. प्लॅन्टची कॅपॅसिटी दिली आहे तुम्हाला 900 मेगावॉट. द युटिलायझेशन फॅक्टर इज, तर प्लांट युटिलायझेशन फॅक्टरचा फॉर्म्युला आपण लिहून टाकू, बघूया काय पाहिजे आपल्याला. प्लांट युटिलायझेशन फॅक्टर असतो मॅक्सिमम डिमांड डिवाइड बाय प्लांट कॅपॅसिटी. तर आपल्याला गाळाची गरज नाही, मिनिममची आपल्याला डायरेक्ट ही पाहिजे. मॅक्सिमम डिमांड 750 आहे, प्लांटची कॅपॅसिटी 900. तर सिंपल आहे. याच्यामध्ये असं ना खूप सारे चिन्ह दिलेले असतात, काही गरज नसते त्याची. तर खूप सारा डेटा आपल्याला अननेसेसरीली दिलेला असतो कन्फ्यूज करण्यासाठी. तर आपल्याला त्याच्यातून आपल्या काय कामाचा डेटा तो काढता आला पाहिजे. तर प्रॅक्टिस न होते. 5चा जर पाडा म्हणला आपण तर 5 1 5 किती जाते भागायला बघा. 5 1 5 आहे ना, 2 उरले 15 येतं, 15 आहे ना. याला काय दिला आपण भाग, तर 5 1 5 आहे ना, 5 1 5 4 उरले 18 आहे ना. तर 15 डिवाइड बाय 18 येते. 3 जर भाग दिला तर हे होणार 3 × 15 3 × 18. तर 5 × 6 येते येणार 0. पॉईंटला भाग जात नाही, 50 होणार. 6 36 6 7 42 6 8 6 8 48 6 8 48 2 उरले आता परत 0 घेतला. 60 12 सांगितले 18 परत 2 उरले तर 3 येणार. ओके, तर ऑप्शन नंबर सी आहे की याच्यामध्ये जो युटिलायझेशन फॅक्टर आहे ऑलमोस्ट 83% प्लांट आपला युटिलाइज झालेला आहे. कारण की बघा ना तुम्ही 750 पर्यंत तर आपली लोड गेले आहे ना, मॅक्सिमम लोड 90चा प्लांट आहे 900चा सॉरी. तर ऑलमोस्ट 80% वापरला आपण. ठीक आहे, चलो. व्हॉट इज द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर ॲट निगेटिव्ह पॉवर प्लांट. तर हे पाठ करा यार तुम्ही. हे काय ना 21.2 असं दिलं आहे पुस्तकामध्ये किलोवॅट पर सेंटीमीटर आहे. MM मध्ये झालं तिथं डिस्टन्स कमी होतं ना. आता बघा हे सेंटीमीटर एवढं डिस्टन्स आहे, 10 mm आहे ना हे. तर लक्षात ठेवायचं याच्यात MM मध्ये जवळ झालं लवकर ब्रेकडाऊन होणार. तर हे 2.1 येणार बा. ठीक आहे, 2.1 किलो व्होल्ट पर MM. ठीक आहे, त्याचं सेंटीमीटर मध्ये दिलं, हे स्टँडर्ड युनिट आहे, त्याचं ऑप्शन नंबर बी येणार. ही बाण RMS व्हॅल्यू आहे, पीक व्हॅल्यू आहे तुमची 30 किलोमीटर पर सेंटीमीटर पीक व्हॅल्यू आहे. ही आपली RMS व्हॅल्यू आहे. ठीक आहे, MM मध्ये जर दिलं तर कमी होणार. कारण की बघा सरळ आहे ना बाणू, हे सेंटीमीटर 10 mm म्हणजे 1 सेंटीमीटर होतो. तर ऑब्विसली याची ब्रेकडाऊन स्ट्रेन जास्त असणार. डिस्टन्स कमी केलं तर ब्रेकडाऊन स्ट्रेन कमी होणार. तर ही कमी होणार बा. 21चे 10 तुकडे होणार म्हणजे 2.1 होणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणते. नेक्स्ट क्वेश्चन म्हणते की लोड कर्व काय. डिसाइडिंग द शेड्यूल फॉर जनरेटिंग युनिट्स. ओके, डिसाइडिंग द साइज ऑफ जनरेटिंग युनिट्स. ओके, डिसाइडिंग द टोटल इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऑफ द प्लांट. आणि पुढचा क्वेश्चन ऑप्शन आहे डिसाइडिंग द शेड्यूल. यस, डेली लोड शेड्यूल सांगतो. साइज ऑफ जनरेटिंग युनिट. यस, आपल्याला किती जनरेशन करायचं ते पण सांगतो. कॅपॅसिटी पण काढता येतं. याचं ऑप्शन नंबर डी येणार. आपला MPSC आलेला आहे, मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर ऑब्विसली याचं ऑप्शन येणार तुमचं डी. ओके, पुढे बघा द बेस लोड पॉवर स्टेशन सप्लाय लोड इन द डेज. ओके, तर बेस लोड काय असतो की जो पूर्ण डे साठी सप्लाय करतो याला बेस लोड म्हणतो आपण, है ना.
जसं की आता हा पीक लोड आहे ना, याला पीक लोड म्हणतात, पीक हवर्स, आणि याला ऑफ पीक हवर्स म्हणतात. पण जो लोड 24 तास असतो त्याला बेस लोड म्हणतो आपण. तर हा फुल डे सप्लाय करतो. द बेस लोड पॉवर स्टेशन सप्लाय लोड इन अ डे. तर पीक हवर्सला ऑफ पीक हवर्स, नन ऑफ अबो आणि फुल डे. तर डेफिनेटली याचा ऑप्शन नंबर सी असणार. बेस लोड हा काय असतो, पूर्ण तुमचा फुल डेला सप्लाय करतो, आणि पीक लोड जो असतो तुमचा त्यासाठी पीक हवर्स मध्ये सप्लाय होतो. ठीक आहे, सिंपल. विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज यूज्ड ॲज अ मॉडरेटर इन न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. ते लक्षात ठेवा, हे मॉडरेटर यूज करता ग्राफाइड. ओके, ग्राफाइडचं बनलेलं असते हे कंट्रोल करतं आपली जी चेन रिॲक्शन असते, कंट्रोल करते त्यासाठी. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. 1 युनिट इलेक्ट्रिकल एनर्जी इज इक्वल टू 860 किलो कॅलरी. लक्षात ठेवायचं मान तुम्हाला. ओके, कमर्शियल युनिट आहे. 1 युनिट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असतं, 860 किलो कॅलरी. पुढे क्वेश्चन आहे, जनरेटिंग स्टेशन हॅज मॅक्सिमम डिमांड. ओके, एमडी दिलाय बा तुम्हाला 50 मेगावॉट. चलो पुढे म्हणते लोड फॅक्टर. लोड फॅक्टर काय आहे तुमचा, लोड फॅक्टर तुमचा 60%, 100 ने डिवाइड करून घ्या. लोड फॅक्टर काय असतो तुमचा, ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय काय असतो, मॅक्सिमम डिमांड. ओके, लोड फॅक्टर. चलो कॅपॅसिटी फॅक्टर दिलाय 45. तर प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर याच्यामध्ये कॅपॅसिटी कशावरून ठरवणार, ॲव्हरेज डिमांड किती आहे आणि प्लांटची कॅपॅसिटी किती आहे, हा रेशो आहे. नंतर म्हणतंय किती दिलाय 45. चलो 45 डिवाइड बाय 100 करावं लागेल. पुढे म्हणते इफ प्लांट व्हाईल रनिंग फुल्ली लोडेड. ओके, व्हाईल फुल्ली लोडेड डेली एनर्जी प्रोड्यूस विल बी. ओके, एनर्जी प्रोड्यूस काढायची तुम्हाला, तर सिंपल आहे. एनर्जी जर काढायची तुम्हाला, युनिट काढायचे, तर तुम्हाला काय करायला लागेल, डेली काढायचे ना, डेली. तर तुम्हाला ॲव्हरेज डिमांड मिळणं गरजेचं आहे आणि 24 मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. तिथून ॲव्हरेज डिमांड काढून घ्या. कोणत्या फॅक्टरवरून येते, लोड फॅक्टरवरून येऊन जाईल ना. मॅक्सिमम आहे का आपल्याकडं, हां आहे 50. इथं टाका, इथून भेटणार बा आपल्याला. ओके, तर एडी काय भेटणार तुम्हाला, एडी भेटणार लोड फॅक्टर, हा इकडे डिवाइडला मल्टिप्लाय जाणार मॅक्सिमम डिमांड. तर लोड फॅक्टर आहे आपला 60 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय मॅक्सिमम डिमांड किती आहे, मॅक्सिमम डिमांड 50. तर 1 0 1 0 कटला, 5 1 5 5 2 10 आणि 30 मेगावॉटची ॲव्हरेज डिमांड आली आपली. तर आपण 30 मल्टिप्लाय करायचं 24 मेगावॉट आहे, त्याला 3 करावं लागेल आपल्याला. किलो वॅट हवर पाहिजे, युनिट म्हणजे. ठीक आहे, युनिट म्हणजे काय असं पाहिजे आपल्याला. नाही युनिट चुकीचं दिलं आहे बा, नाही तर कारण मला एनर्जी विचारली ना, तर एनर्जी किलो वॅट हवर पाहिजे बेटा. तर ठीक आहे, काही टेन्शन नाही. मेगावॉटमध्येच आहे, त्याला कन्वर्ट करायची काही गरज नाही आपल्याला. ठीक आहे, युनिट आपलं बघून घ्यायचं कशात दिले 24. तर हे मेगावॉटमध्ये कन्वर्ट करायची गरज नाही, फक्त इथं हवर लक्षात ठेवा. कारण एनर्जी काढायची ना आपल्याला, तर टाईमसोबत मल्टिप्लाय इंटिग्रेट होणार हे. तर बघा 30 जर डिवाइड मल्टिप्लाय केलं तर किती होतं रे, पहिले ना 0 0 है ना 30 तर 4 त्रिक 12, अच्छाला 1 आणि 3 1 3 6 1 7, 720 येते का रे, डायरेक्ट 720 मेगावॉट. ऑप्शन नंबर बी. ओके बच्चे लोग, तर ऑप्शन नंबर बी आहे. त्याच्यावर थोडंफार लक्षात ठेवायचं तुम्हाला युनिटचं. तर तुम्हाला जे बेस्ट पॉसिबल ऑप्शन वाटते त्याच्यावर चूज करायचं तुम्हाला. जर एखादा मिस्टेक झालेला असेल आणि ऑप्शन 4 दिले असेल तर ठीक आहे. हे काय MPSC एक्झाम नाही की तो क्वेश्चन रिजेक्ट होऊन जाणार. तर तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या लेवलला प्रयत्न करायचा. युनिट चुकीचं जरी असलं तरी तुम्ही बघायचं की यार कोणतं आन्सर येऊ शकतं. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार आन्सर करा, कारण की फुकटचे मार्क जाणार बा तुमचे. ओके, तिकडे लक्ष द्या. ऑन टिपिकल डे लोड ऑन पॉवर प्लांट इज अंडर. टाइम दिला आहे त्याचा लोड दिला आहे बानं. ठीक आहे, एक 12 ते 5 पर्यंत 20, 5 ते 9 पर्यंत 40, 9 ते 6 पर्यंत 80, 6 ते 10 पर्यंत 100, 10 12 PM. इन्स्टॉल कॅपॅसिटी ऑफ प्लांट इज. ओके, प्लांटची कॅपॅसिटी पण दिली आहे PC 125 मेगावॉट. लोड फॅक्टर. ओके, लोड फॅक्टर सांगितलं आहे. लोड फॅक्टर काय असतं तुमचा, ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड. तर ती MD कोणती बाण, ती MD 100 आहे. मॅक्सिमम डिमांड तुमचं 100 मेगावॉट. ठीक आहे, तरी पण आपल्याला ॲव्हरेज काढावंच लागणार आहे. ॲव्हरेजच काढणार तुम्ही, ते एनर्जी काढायची पूर्ण आणि डिवाइड बाय त्याचा शेड्यूल करायचं बाण. ठीक आहे,
बारा AM पासून तर दुसऱ्या 12 म्हणजे 24 घंटे डेली लोड कर्व दिला आहे आपल्याला एक डेचा. ठीक आहे, तर सिंपल आहे. इकडून काढायचं बघा तुम्ही ॲव्हरेज डिमांड इज इक्वल टू ॲव्हरेज डिमांड बघा हा 10 ते 5 आहे. 12 ते 5 म्हणजे 5 घंटे 20चा लोड आहे प्लस इकडे बघा आता इथं बघा 5 पासून तर 9 पर्यंत ना 5 पासून तर 9 पर्यंत किती येणार 5 - 9 करायचे 4 घंटे 4 घंटे मल्टिप्लाइड बाय 40 प्लस बघा इकडे 9 पासून तर 6 PM पर्यंत. ओके, 9 पासून पहिले 9 AM पासून तर 6 PM पर्यंत राईट. म्हणजे काय होणार की 9 पासून तर 10 11 12 10 11 12 3 घंटे ते 12 पर्यंत आणि 6 हे 6 घंटे तर 9 घंटे होणार आहे. 9 घंटे मल्टिप्लाइड बाय 80 प्लस आता इकडे बघा वाहन काय 6 पासून तर 10 पर्यंत ना 6 पासून तर 10 पर्यंत म्हणजे 4 घंटे राईट. 4 हवर्स चालू आहे. किती लोड कितीचा वाहन तर 100चा आहे ते सगळं 400 होऊन जाईल. ओके, आता इकडे 10 पासून 12 पर्यंत म्हणल्यावर 2 घंटे झाले प्लस 2 × 20 आणि डिवाइड बाय काय करायचं वाहन 24 तुम्हाला ॲव्हरेज डिमांड भेटणार. ओके, तर ॲव्हरेज डिमांड आपल्याला भेटणार. मग ॲव्हरेज डिमांड भेटली आपण आरामशीर सगळे फॅक्टर काढू शकतो, काही टेन्शन नाही. ओके, तर बघा किती होते 5 × 10 100 होते प्लस 160 होते प्लस 8 × 8 64 8 × 9 72 है ना. त्याच्यानंतर हे 400 आणि प्लस होते हे 40 डिवाइड बाय 24. ठीक आहे, तर बघा 100 260 हे बघा 100 हे 240 आणि त्याला 200 300 आणि हे 1020 आणि हे 1420 डिवाइड बाय येणार 24. ठीक आहे. नेक्स्ट बघा इथं बघा 12 येणार 4 ते घेतले ते हे 710 येणार. ठीक आहे, तर 710 डिवाइड बाय 12 तर 12 × 25 12 36 12 × 8 12 5 12 12 72 पण 12 5 60 घ्यायला लागेल आपला है ना. 12 5 60 कारण की 60लाच भाग जातो. ठीक आहे, 60ला भाग दिला 11 उरले वरचे 10 घेतले तर 12 5 60 32 72 12 84 12 96 12 9 88 12 9 88 108ला भाग गेला 12. ठीक आहे, तर किती उरले 2 पॉईंट घेतला 12 1 12. ठीक आहे, 59 पॉईंट समथिंग येते बा हे. ठीक आहे, 59 पॉईंट समथिंग. मॅक्सिमम डिमांड आपली 100 आहे. तर पहिला येणार आपला लोड फॅक्टर काय येतो बघा ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड. ॲव्हरेज डिमांड आली आपली 59.1 डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड 100 आहे ते येणार आहे 0.591. कोणतं ऑप्शन मॅच होते रे एकच ऑप्शन मॅच होते बा बी. बाकीचं काढायची गरज नाही आहे. ठीक आहे, तर असे क्वेश्चन तुम्हाला दिसायला मोठे दिसतात पण त्याच्यात काही नसतं तर दुसरे ऑप्शन आहे ना डिफर असतात तर काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला आहे की नाही. लोड फॅक्टर पहिला दिला आहे नंतर कॅपॅसिटी फॅक्टर दिला आहे तर पहिला लोड फॅक्टर काढून घेतला मी त्यातूनच मला ऑप्शन मिळालं. ठीक आहे, पुढं आणि काय म्हणते द मॅक्सिमम डिमांड ऑफ पॉवर स्टेशन इज ओके. MD दिला आहे तुम्हाला MD किती दिला आहे बाण MD दिला आहे तुमचं 100 मेगावॉट. ठीक आहे, ॲन्युअल लोड फॅक्टर किती दिला आहे ॲन्युअल लोड फॅक्टर ओके. ॲन्युअल लोड फॅक्टर म्हणजे लोड फॅक्टर असतो काही नसतं ॲन्युअल डेली वेज चेंज. ठीक आहे, कॅल्क्युलेट द टोटल एनर्जी जनरेटेड. ओके, टोटल एनर्जी जनरेटर जर काढायची बांध तुम्हाला तर सिंपल मी तुम्हाला सांगितलंय एनर्जी जर काढायची तुम्हाला युनिट काढायचे तुम्हाला तर ॲव्हरेज डिमांड मल्टिप्लाइड बाय काय करायला लागेल बघा तुमचा ॲन्युअल काढायची ना तर 8760 हे करावं लागेल. ठीक आहे, ओके. मग क्लास आता इकडे बघा आपल्याला काय आलं लोड फॅक्टर काढून घ्यायला लागेल ना. ही MD ही मल्टिप्लाय जाणार इकडं अरे हे काय लिहिलं मी लोड फॅक्टर 40 सॉरी हे तर अननोन आहे ना आपला. ओके 2 मिनटं असणे हे लोड फॅक्टर इज इक्वल टू काय असतं ॲन्युअल डिमांड डिवाइड बाय काय असणार आपला मॅक्सिमम डिमांड. तर इथून आपण असं काढणार ॲन्युअल डिमांड म्हणजेच ॲव्हरेज डिमांड ॲव्हरेज डिमांड इज इक्वल टू काय येणार लोड फॅक्टर मल्टिप्लाइड बाय MD करा. तर लोड फॅक्टर होता आपला किती 40 डिवाइड बाय 100
मॅक्सिमम डिमांड 100 कॅन्सल, डायरेक्ट राऊंड फिगर 40 येते ना. तर झालं बानो 8076 मल्टिप्लाइड बाय 40 करायला लागेल आपला. 40 मेगावॉट आहे ना, हे मेगा आहे ते लक्षात ठेवायचं. 10⁻³ घ्यायला लागेल आपला. ठीक आहे, मेगा म्हणजे 10⁻³ घ्यायचं म्हणजे किलो वॅटमॅन पॉवर पाहिजे आपल्याला. ठीक आहे, ते 10⁻³ ऑलरेडी जे आन्सर येणार ते बी. तरी बघा 0 0 इथं 0 0 4 0 येणार. मल्टिप्लाइड बघा इथं 0 आहे, 4 न मल्टिप्लाय केलं. 6 चौक 24, 8 2, 7 चौक 28 आणि 2 30, 7 3, 8 चौक 32 आणि 32 आणि 3 किती होतं रे? 32 आणि 3 35. रिपीट झाला का रे क्वेश्चन? नाही, वेगळा वाटतं. चलो ठीक आहे, चला 35 झाले. 0 0 4 0 5 3 इंटू 10⁻³ ऑप्शन मध्ये बघा वाहन काय. ऑप्शन मध्ये बघा हा आहे 3.5 3.5 1 2 3 4 5 5 आणि 3 8 नाही. ओके, दुसरा बघा पी ऑप्शन 35 4 हे 3 हे 2 शून्य हे 2 पॉईंट येणार, हे 2 आणि हे 3 5. येस, करेक्ट आहे बानो. ऑप्शन नंबर बी इज राईट. हे साय हे नाही येणार. बघा किती क्लोज ऑप्शन आहे ना. तर तुम्हाला व्यवस्थित काळजी घ्यायची बाण सॉल्व करताना. ही पॉवरची काळजी घ्यायची, नाही तर काही फायदा नाही होणार. सगळं केलेलं गंगेला मिळून जाणार. राईट, काही फायदा नाही होणार बा. ठीक आहे, आन्सर काढलं तुम्ही, ठीक आहे, पण पॉवरची पण काळजी घ्या. लक्षात ठेवा मेगावॉट तुम्ही किलो वॅटमध्ये कन्वर्ट करताना, कारण आपलं युनिट किलो वॅटचं असतं बा. एक युनिट म्हणजे काय, किलो वॅट हवर आहे ना. तर हे मेगावॉटला फक्त 3ची पॉवर 10ची पॉवर 3 करायचं बस. बाकी त्यांनी घ्यायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं. आणि जे बी आन्सर आलं याचं शिफ्ट करायचं थोडंफार मागे पुढे विथ ऑप्शन सारखं. ओके बानो, ठीक आहे. तर बघा बानो, ए पॉवर स्टेशन मॅक्सिमम डिमांड MD दिलाय तुम्हाला. MD किती दिलाय? 50 मेगावॉट. कॅपॅसिटी फॅक्टर किती दिलाय बानो? कॅपॅसिटी फॅक्टर दिलाय तुमचा प्लॅन्ड कॅपॅसिटी फॅक्टर 0.6. कॅपॅसिटी फॅक्टर काय असतं बानो? तुमचा ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय असतो तुमचा प्लॅन्टची कॅपॅसिटी PC. ठीक आहे. युटिलायझेशन फॅक्टर काय दिलाय बानो? तर प्लॅन्ट युटिलायझेशन फॅक्टर असतं मॅक्सिमम डिमांड डिवाइड बाय प्लॅन्टची हे काय म्हणतो कॅपॅसिटी, प्लॅन्टची कॅपॅसिटी. ओके, तर युटिलायझेशन फॅक्टर दिलाय 0.85. ओके, इथून तुम्ही डायरेक्ट इथं प्लॅन्टची कॅपॅसिटी काढू शकता बानो, कारण तुम्हाला मॅक्सिमम डिमांड माहिती आहे. मॅक्सिमम डिमांड किती तुमची? मॅक्सिमम डिमांड तुमची 50 डिवाइड बाय जर तुम्ही केलं 0.85 है ना. 0.85 केलं तुम्ही, त्याला मी काय लिहू शकतो? याला असं लिहू शकतो आम्ही, हे 2 शून्यकडे शिफ्ट केले मी 10⁻100 असं लिहू शकतो ना. याला 85 डिवाइड बाय 100 म्हणजे काय असतं? 0.85. ठीक आहे, तर त्याला काय जाणार? भाग जाणार PC ला. कसं भाग जाणार बघा, 5 जातो ना, 5 तर 5 आहे का 5. आता किती उरले? 3 7 5 35 17 आले इथं. राईट, 17 आले. तिकडे येते मान तुमचं 100 गुणिले 10 डिवाइड बाय 17. तर 17 5 85. राईट, 17 5 85. ओके, 17 किती 2 असेल 102 ना, नाही जात भाग. तर सरळ 5 जाणार. 5 ला गेला बानो. राईट, 5 ला गेला. ठीक आहे, किती उरले? डायरेक्ट 15 उरले. ठीक आहे, 15 उरले, 150 झाले. ते 10 बी नाही मल्टिप्लायला. तर 17 8 36 10 असे 136 ना, कारण की 17 53 असे होत ना. ओके, 60 आणि 70 बरोबर. 53 ला जर भाग नाही जात तर किती जाणार? डायरेक्ट 8 ना जाईल. 58 येते, 58 पॉईंट समथिंग. राईट, ही आली आपली प्लॅन्टची कॅपॅसिटी. मग प्लॅन्टची कॅपॅसिटी किती आली आपली? 58. आपल्याला काय फाईंड करणे बघूया आपण. ओके, आपल्याला फाइंड करणे आहे लोड फॅक्टर है ना. लोड फॅक्टर फाइंड करणे आणि ॲन्युअल एनर्जी फाइंड करणे. ठीक आहे, लोड फॅक्टर फाइंड करू आपण. तर लोड फॅक्टर काय बघा, तर लोड फॅक्टर आहे आपला ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड. तर ॲव्हरेज डिमांड किती आले बघा आपली? 58 समथिंग. टेन्शन नाही, अप्रॉक्सिमेशन घेऊन टाकायचं. मॅक्सिमम किती होतं? मॅक्सिमम 50 आहे आपली. यार सॉरी ही कॅपॅसिटी फॅक्टर आहे.
58 ही कॅपॅसिटी फॅक्टर आहे. तर आपल्याला लोड फॅक्टर काढावं लागेल याच्यावरून. कॅपॅसिटी फॅक्टरवरून 0.6 ना मल्टिप्लाय करावं लागेल 58ला. तेव्हा आपल्याला काय भेटणार, हे भेटणार 58ला जर आपण मल्टिप्लाय केलं 0.6 ना तर आपल्याला भेटतात 34.8 मेगावॉट. हे भेटले आपल्याला ॲव्हरेज पॉवर. ठीक आहे, तर ॲव्हरेज पॉवर भेटली बा ना आपल्याला. 2 मिनटं लेंदी थोडंसं क्वेश्चन, पण काय टेन्शन नाही. असे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे बानो. तर असं तुम्हाला आयडिया येईल ना कोणत्या वेळेला किती प्रॉब्लेम लागणार आहे. सिम्पल, किती वेळ लागणार आहे. ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय मॅक्सिमम. ते येतं तुमचं 34.8 समथिंग आणि एम डी 50. ठीक आहे, 50 याला 35 पकडून टाका ना, सरस भाग जाऊन नाही. ओके, 5 ना तर 7 5 35 आणि 10 येतं तर 0.7च्या जवळ यायला पाहिजे. 69चा पास 0.7 कुठे आहे, इथं नाही आहे, इथं आहे. ठीक आहे, अजून इथं नाही आहे. अबे ठीक आहे, ॲन्युअल काढावं लागेल बा, ॲन्युअल काढावं लागेल. कधी कधी असं फसून देतं बा ते. ठीक आहे, चलो नडा लोक आला आता आपण सॉल्व्ह करावं लागणार. ठीक आहे, चलो ओके. तर ॲन्युअल काय बाण, तर ॲन्युअल असतं ॲव्हरेज डिमांड मल्टिप्लाइड बाय बाण तुमचा 8767. ओके, तर 35 ना मल्टिप्लाय करून टाका 87 मेगावॉटमध्ये का रे हे, राईट. तर हे 10⁻³ येणार ऑलरेडी, लक्षात ठेवा. आणि येतं आहे 35. तर बघा 0 5 ना, त्याच्यानंतर बाय येणार बाण इकडे बघा 6 पंच 30, 7 3, 7 5 35, 35 3 38, 7 3, 8 8 40, 43. ओके, इथं क्रॉस 0, sin 3 18, 1, 7 3 21 आणि 22, 2, 3 8 8 2 24, 8 चौक 8 2 24, 24 आणि 2 25 26. ठीक आहे बाळा, 0 0 8 16, 1 6 4 10, 1 3. ते आलं बाण आपला आन्सर. ओके, आणि 10⁻³ तर ऑप्शन मॅच करा कोणते, 03660 इंटू 10⁻³. ते बघा यार कोणतं ऑप्शन मॅच होते. अभियानाची इथं 0 घेतलेला आहे ना पॉईंट ना. किती शिफ्ट झाला, 1 2 3 4 5 6 6 हे 3 हे 9. अरे यार हे मेगावॉटमध्ये ना, सॉरी मेगावॉटमध्ये, याला घ्यायची गरज नाही. मग 3 मेगावॉटमध्ये ऑप्शन बघायचे बा ना, ऑप्शन बघायचे. ते किती ना शिफ्ट झाला आपला, 1 2 3 4 5 6 6 शिफ्ट झाला आहे बा ना. याचा ऑप्शन नंबर डी चा आन्सर आहे. ठीक आहे, 6 याच्यात 7 आहे ना, 6 शिफ्ट झाला आहे. ठीक आहे, सिम्पल अशा पद्धतीने आपल्याला काय आन्सर आलंय. ठीक आहे बानो, थँक्यू व्हेरी मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल, पेशन्स ठेवल्याबद्दल. ठीक आहे, तर हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले असेल आय होप. ठीक आहे, बाकीचं आपण बघूया नंतर. आणि याच्यावरती अजून एक छोटासा 30 मिनिटाचा व्हिडिओ बनवणार आहे. त्यात ॲडव्हान्स लेवलचे काही प्रिव्हियस इयरचे ESCचे, जसं की सोपेच ते ॲडव्हान्स लेवलचे काय ESCचेच पेपर काही सॉल्व्ह केले मी, ते रिपीट बी झाले एक्झाममध्ये. तर तेच प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहे पुढच्या एका लेक्चरमध्ये. म्हणजे तुमचा ना हा पूर्ण कन्सेप्ट कव्हर होऊन जातो. ठीक आहे, तर हे जे फॅक्टर विक्टर आहे ना कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येतात, तर हे परफेक्ट होऊन जाईल तुमचे. यासाठी आपल्याला काय करायचं की 2 ते 3 घंटे इन्व्हेस्ट करायचे स्वतःवर, बस खतम करायचा विषय. राईट, एक तर तुम्ही वॉच करा व्हिडिओ पहिला अगोदरचा, आणि पहिले 10-20 मिनिटं नाही बघितलं चालेल, पुढं बघा त्याचा, आणि तो व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघा. खतम झाला विषय. राईट, मग प्रॉब्लेम सॉल्व्ह केला बाकी तुमच्या म्हणणं. थँक्यू व्हेरी मच, हॅव अ नाईस डे, बाय, टेक केअर.